एज जेव्हा आपण पाहतो तर टीनेज मध्ये ही स्किन आपली ऑइली असते आणि एक्सेसिव्ह सीबम सिक्रेशन झाल्यामुळे पिंपल्स आणि स्किन रॅशेस ह्यासारख्या गोष्टी जास्त होताना दिसतात। आणि जेव्हा 20 to 30 हा एज ग्रुप जर पाहिला तर आपण मेकअप किंवा एक्सेसिव्ह स्ट्रेस, धावपळ, एक्सपोजर टू पोल्युशन ह्या गोष्टी होत असतात, पण तरी सुद्धा स्किन ही बऱ्यापैकी हेल्दी असते, कारण की आपल्या स्किन मधलं हायलुरॉनिक ऍसिड आणि कोलॅजन ह्या दोघांचेही प्रमाण बॅलन्स असतं, त्याच्यामुळे स्किन ही थोड्याशा ॲडवर्स कंडिशन्समध्ये पण सस्टेन करू शकते। 30 to 40 हा जो एज ग्रुप आहे तर ह्यामध्ये काय होतं की स्किन मधलं कोलॅजनचं प्रमाण हे कमी होताना दिसतं आणि आफ्टर 40 ड्यू टू रिड्यूस कोलॅजन रिंकल्स येण्याचं प्रमाण हे सुरू व्हायला लागतं। तर एजिंग ही नॅचरल प्रोसेस आहे, बट काही स्किन केअर आपण इन टाइम सुरू केल्या तर आपण एक प्रिव्हेन्शन ऑफ म्हणजे म्हणता येईल की एजिंग हे पोस्टपोन करू शकतो, टाळू तर शकत नाही पण काही गोष्टी आपण डिले करू शकतो।